आज मी घरीच बनवल्या व्हेज फ्रँकीज, तेही एकदम टेस्टी. कसं ते सांगतेच, पण त्या अगोदर ना तुम्हाला मी माझं रुटीन शेअर करते. तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होती माहीत नाही, पण माझ्या तरी दिवसाची सुरुवात अशी काहीशी होती. सगळ्यात अगोदर तर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. आता जरी ठरवलेलं असलं की सकाळी मला दुसरं काम करायचं आहे, पण नाही, माझ्या दिवसाची सुरुवात ही स्वयंपाकापासून होती, कारण यांना ऑफिसला जाईपर्यंत मला टिफिन रेडी करावा लागतो. आता हे पाणी साठवून ना मला 3-4 दिवस झाले होते, म्हणून ते आज रिकामं करायचं होतं. वॉशिंग मशीनसाठी मी तेच पाणी यूज केलं आणि त्यानंतर घरातले जे छोटे मोठे राहिलेले कामं होते ते सुद्धा आवरून घेतले. आता रात्री आम्हाला ना व्हेज फ्रँकीज खायची होती. त्यासाठी कांदा, पत्तागोबी आणि शिमला मिरची ना उभ्या आकारामध्ये कापून घेतली होती आणि त्यानंतर तेलामध्ये ना थोडंसं त्याला हलकं फ्राय करून घेतलं. त्याच नंतर ना बटाट्याची चटणी केली आणि या कणिकमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. ते भिजून अर्धा तास ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या एकदम पतल्या पोळ्या लाटायच्या आहे. आता भाजवताना पण ना याला एकदम हलकं भाजवायचं आहे, जास्त काही भाजवायचं नाही आहे. आता हे भाजल्यानंतर त्यावर टोमॅटो सॉस, त्याच्यानंतर मेयोनीज आणि पिझ्झा टॉपिंग टाकायची आहे. केलेली बटाट्याची चटणी आणि कांदा, पत्तागोबी, शिमलासुद्धा त्यावर टाकून त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर हे आपल्याला ना भाजवायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत. थोडंसं तेल किंवा तूपसुद्धा तुम्ही वापरू शकताय आणि तुम्ही बघू शकताय किती क्रिस्पी आपल्या फ्रँकीज तयार होतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मस्त गरम गरम आम्ही दोघांनी खाऊन घेतल्या. त्यानंतर भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं. उद्या मला हेअर वॉश करायचं आहे, म्हणून आज मी हेअर ऑइलिंग करून घेतलं. असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.